तर भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर नक्कीच भावांनो, आज मौजे वाई एकसर इथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे. आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम द्वादशी हिंदी केसरी बकासूर पळण्यासाठी गेला होता. आणि नक्कीच काल बकासूरची हार झाली होती सेमीला. सेमी क्रमांक 2 मध्ये आपला बकासूर काल आपल्याला पळताना दिसला होता. आणि कालचा जो पायरा होता तो होता घरणिकीचा राजा. भावांनो, जो चटणी भाकरीचा पैलवान ज्याला संबोधलं जातं, तोच राजा आणि आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम द्वादशी म्हणजे केसरी बकासूर पळाला. आणि नक्कीच सेमीला आपल्या बकासूरची थोडक्यात हार झाली. हसो भावांनो, बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रामध्ये हारजीत तर होतच असते. तसंच भावांनो, आज बकासूर पुन्हा एकदा पळण्यासाठी सज्ज झालेला आहे. या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रामध्ये एकच असा नंदी आहे जो सलग 2-2 दिवसमध्ये पळत असतो, तो म्हणजेच आपला बकासूर. आणि नक्कीच या बकासूरचा पैरा आज आहे होता एम पी एक्सप्रेस राजा आणि आपला सर्वांचा लाडका बकासूर आज एकत्र पळताना दिसाले. आणि गट क्रमांक 1 मध्ये पळून गटपास झालेले आहेत. गट क्रमांक 1 तास क्रमांक 4 वरती आपला बकासूर पळाला आणि आजच्या वाईच्या मैदानामध्ये गटपास झालेला आहे. नक्कीच आज बकासूर गुलालामध्ये राहील, कारण मोठ्या मैदानाचा मोठा वाचताच म्हणून त्याची ओळख असणारा रायफल 8181 नक्कीच त्याला देवाज्ञा झालेली आहे. भावांनो, तुम्हाला माहितीच आहे. आणि नक्कीच आपला जो स्वप्न होता बकासूर आणि रायफल एकत्र पळताना बघायचा, तो स्वप्नच राहिलेला. आणि आपल्या सर्वांना रायफल 8181 सोडून गेला. नक्कीच आज रायफलच्या आशीर्वादाने आपला लाडका बकासूर गुलाल करेल आणि आज गुलालाचा मानकरी होईल. आज पायरा देखील टॉपचा आहे. टॉप स्पीड लागला बकासूरच्या गाडीला. बकासूर सेमीसाठी पात्र झालेला आहे. तर बकासूरला सेमीसाठी शुभेच्छा देऊया. तसेच भावांनो, पंचम हिंद केसरी सर्जा आजच्या वाई मैदानामध्ये पळताना दिसणार आहे गट क्रमांक 2 मध्ये. भावांनो, ही देखील अपडेट आत्ताच देतो, कारण थोडा मी बाहेर आलेलो, त्यामुळे अपडेट द्यायला काही मिळत नाही. त्यामुळे भावांनो, सर्जा देखील आज पळताना दिसणार आहे गट क्रमांक 2 मध्ये. काल देखील पळाला, आज देखील सर्जा देखील आज पळणार आहे. सलग 2 दिवस आपला सर्जा पळणार आहे. तसंच बकासूर देखील 2 दिवस सलग आपल्याला पळताना दिसणार आहे. तर नक्कीच बकासूरला सेमीसाठी शुभेच्छा आणि सर्जाला गटासाठी शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.